नमस्कार. आज मी तुम्हाला अत्यंत टेस्टी आणि झणझणीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे लाल मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे घेतलेत. हे आपल्याला मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचे. बारीक अशी पेस्ट आपल्याला याची बनवून घ्यायची. बघा मटकीला किती छान मोड आलेले आहेत. आता इथे कढाई मी गॅसवर गरम करत ठेवलेली होती. त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे जे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. मोड आलेले कडधान्य आपण नेहमीच खायला हवेत, कारण या कडधान्यांमध्ये विटॅमिन्सचं प्रमाण भरपूर असतं. मी ते कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. तेल इथे तापलेलं आहे. त्यात आपण जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी छान तडतडले की त्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीरही व्यवस्थित परतून घ्यायची. नंतर त्यात मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे. हा कांदाही आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, जेणेकरून हा जो कांदा आहे तो लवकर परततो. लालसर रंगावर इथे कांदाही परतून तयार आहे. आता यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे, ज्यात मी थोडीशी हळद पावडर, लाल तिखट, कोथिंबीर मसाला, गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेणार आहे. आणि हे जे मसाले आहे ते आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे. ते 1-2 मिनिटांसाठी चांगले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हे संपूर्ण मसाले मी परतून घेणार आहे. अगदी सर्वांना आवडेल अशी झणझणीत ही मटकीची भाजी बनते. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करायची. आणि ही जी भाजी आहे ती पावासोबत खायला खूप छान लागते. आता इथे मी एक बारीक टोमॅटो चिरून घेतला आहे, तोही यात टाकून घेणार आहे. तो व्यवस्थित मसाल्यांमध्ये आपल्याला कोट करून घ्यायचा आहे. नंतर यावर आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी हा जो टोमॅटो आहे तो शिजून घ्यायचा आहे. तर आता यावर मी ते झाकण ठेवून हे शिजून घेणार आहे. एक 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मस्त असा मऊसूत हा टोमॅटो झालेला आहे. आता यामध्ये आपण जी पेस्ट वाटून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि तीही आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आता ही पेस्ट मी यात टाकून ती व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत आता मी हे परतून घेणार आहे. छान अशी झणझणीत ही मटकीची भाजी बनते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्येही सांगा. आता मोड आलेली मटकी मी यात टाकून घेणार आहे आणि तीही या मसाल्यामध्ये आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे. 1-2 मिनिटांसाठी ही आपल्याला अशाच पद्धतीने परतून घ्यायची आहे. नंतर तुम्हाला पाणी जितकं हवं तुम्ही तितकं ते ॲड करू शकतात. साधारण 1 तांब्याभर पाणी मी यात टाकून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजून घ्यायची आहे. खूप झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते आणि चवीलाही अप्रतिम लागते. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायची आहे. आता बघा 10 मिनिटांनंतर मी ते झाकण काढून घेणार आहे. बघा मस्त अशी वाफाळलेली आपली मटकीची भाजी इथे बनवून तयार आहे. मस्त अशी तिला तरी देखील आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून ही भाजी इथे बनवून तयार आहे.